बहुजन संघटक या समाज माध्यमावरील वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांना मी सर्वप्रथम जय भीम करतो आणि आज जो विषय दिलेला आहे त्या अनुषंगानं मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो। बंधुजन हो, आताच राहुलजींनी विशद केल्याप्रमाणे 21 आणि 22 मार्च 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगाव मुकामी, आता हे माणगाव कुठे आहे तर हे माणगाव तत्कालीन कोल्हापूर संस्थानातील जी काही कागल जहागीर होती या कागलमध्ये हे माणगाव नावाचं गाव आहे आणि या गावी दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद, पहा, दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद ही पहिली परिषद म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनाला जो प्रारंभ झालेला आहे तो प्रारंभ हा 16 जानेवारी 1919 या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये ये महार ऑन होम रूल या आशयाचा, या शीर्षकाचा एक लेख लिहून या देशातील तमाम बहिष्कृत, दलित, वंचित, शोषित समाजाची, प्रामुख्यानं तत्कालीन अस्पृश्य समाजाची स्वराज्याविषयी भूमिका काय आहे याचं विवेचन या लेखामध्ये केलं आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, सार्वजनिक कार्याला प्रारंभ झालेला आहे। 16 जानेवारी नंतर 27 जानेवारी 1919 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशनला साक्ष दिली आणि या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकर हे दलित वंचिताच्या बाजूनं, अस्पृश्यांच्या बाजूनं त्यांचे एक खंबीर असे प्रवक्ते म्हणून, प्रणेते म्हणून हे समाजामध्ये त्यांचा आरंभ झालेला आहे। ही बाब किंबहुना अस्पृश्य समाजातील एक तरुण कोलंबिया विद्यापीठातून PhD होऊन आलेला आहे, ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांचे एक कोल्हापूरचे मित्र दत्तोबा पवार यांनी शाहू महाराजांना विशद केलेली आहे, सांगितले आणि तेव्हापासून शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या हेतूनं ते बेचैन झालेले आहे की डॉक्टर आंबेडकरांना मी कधी भेटतो आणि कधी त्यांच्याशी चर्चा करतो असं शाहू महाराजांना झालेलं आहे। आणि या लेखाच्या माध्यमातून साऊथ बरो कमिशनला दिलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या निवेदनामुळं बाबासाहेबांना समाजामध्ये जो काही अवकाश मिळाला, जी काही प्रसिद्धी मिळाली, त्या माध्यमातून शाहू महाराज दत्तोबा पवारांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना BDD टाळीमध्ये बाबासाहेबांना भेटण्यासाठी आलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तोंड भरून कौतुक केल्यानंतर, बाबासाहेबांचे विचार ऐकल्यानंतर बाबासाहेबांच्या बद्दल शाहू महाराजांच्या मनात एक प्रचंड अतीव असा आदर निर्माण झालेला आहे। त्यातून
बाबासाहेबांनी सांगितलं की या समाजाच्या उत्थानासाठी जर काही आपल्याला करता आलं, आणि शाहू महाराजांनी तो प्रस्ताव, वृत्तपत्राचा प्रस्ताव, त्याला मनोमन पाठिंबा देऊन त्यांनी त्या काळामध्ये 2,500 रुपयाची मदत केली आणि या मदतीतून हा 31 जानेवारी 1920 रोजी मूक नायकाचा जन्म झालेला आहे. म्हणजे मूक नायकाच्या उभारणीमध्ये शाहू महाराजांचा खंबीर आणि गंभीर अशा प्रकारचा पाठिंबा, सक्रिय असा पाठिंबा आहे. मूक नायक म्हणजे एका प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्याच रूपानं मुक्या जनाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे जो स्नेहबंध आहे, यांचा जो ऋणानुबंध आहे, तो अशा प्रकारे वृद्धिंगत झालेला आहे. म्हणजे मूक नायक 31 जानेवारी 1920 रोजी प्रारंभ झाला आणि त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च मध्ये अवघ्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात जे काही दलित, अस्पृश्य आहेत, बहिष्कृत आहेत, या समाजाची एक परिषद दादासाहेब त्या काळातील जे काही त्यांच्या संस्थानातील जे दादासाहेब गौड यांच्या माध्यमातून त्यांनी ही परिषद त्या ठिकाणी आयोजित केली आणि या परिषदेच्या माध्यमातून शाहू महाराजांनी जे अस्पृश्याबद्दल कार्य केलेलं आहे, ते कार्य बाबासाहेब आंबेडकरांना अवगत व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार या समाजाच्या उत्थानासाठी काय आहेत ते प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकावेत, याचा एक संगम, यांचा एक योग शाहू महाराजांनी या परिषदेच्या माध्यमातून जुळवून आणलेला आहे. आणि ही परिषद माणगाव म्हणजे त्यांच्या संस्थानातील कागल जहागिरी अंतर्गत असलेलं माणगाव या ठिकाणी या परिषदेचं 2 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही परिषद सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये, सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याच्या इतिहासामध्ये ही परिषद एक अत्यंत महत्वाची टर्निंग पॉइंट आहे. माइलस्टोन ज्याला म्हणू, असा हा टर्निंग पॉइंट आहे. आणि या परिषदेच्या 2 दिवसीय परिषद आहेत. परिषदेचे अध्यक्ष दस्तूर खुद्द बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या परिषदेचे प्रमुख पाहुणे हे छत्रपती शाहू महाराज आहेत. आणि या परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्य आणि बहिष्कृत समाजाला उत्थानाचा, एक परिवर्तनाचा दिशादर्शक कार्यक्रम ठेवावा असा हेतू या परिषदेच्या संयोजकांनी ठेवलेला आहे. म्हणजे 1920 ला ही परिषद आयोजित करणाऱ्या माणसांचा जो काही हेतू आहे, तो हेतू किती विशाल आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आज अनेक बर्निंग इश्यू आहेत, आज अनेक समाजामध्ये ज्वलंत असे इश्यू आहेत, प्रश्न आहेत, पण दृष्टे माणसं नाहीयेत की ज्याच्यावर एखादी परिषद आयोजित करून त्या सगळ्या समाजाला त्या प्रश्नाचं गांभीर्य पटवून देऊन त्याच्यावरचे उपाय, योजना त्यांच्या मार्फत स्वीकृत करून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे आज एक दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. आज फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चॅटिंग आणि बॅटिंग
याच्या व्यतिरिक्त समाजामध्ये परिवर्तनाच्या चळवळी ह्या दिसून येत नाही, अजिबात दिसून येत नाही. त्या अनुषंगानं 1920 ला या परिषदेचे जे आयोजक होते त्यांच्या पाठीमाग अर्थातच शाहू महाराजांचा भक्कम असा आधार होता. शाहू महाराजांच्या भक्कम आधाराशिवाय अशी परिषद आयोजित होऊ शकली नसती. प्रत्यक्ष शाहू महाराजांचा आधार आपल्याला कुठे दिसणार, पण शाहू महाराजांच्या भक्कम पाठिंब्यावरच ही परिषद आयोजित करण्यात आली. हे इतिहासामध्ये आज आपल्याला पुराव्यानिशी हे विशद करता येईल, ठामपणे म्हणता येईल. मी या अनुषंगानं आपले सुप्रसिद्ध साहित्यिक, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पत्रकार उत्तम कांबळे यांनाही धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे की माणगावच्या परिषदेची शताब्दी म्हणजे 2020 ला असताना सर्व देश आणि महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारा हा पूर्ण महाराष्ट्र करोनाच्या भीतीमध्ये व्यस्त असताना, भयभीत असताना, या एकमेव व्यक्तीनं उत्तम कांबळेंनी माणगाव परिषदेच्या शताब्दीच्या अनुषंगानं एक अत्यंत मूल्यवान ग्रंथ त्यांनी समाजाला उपलब्ध करून दिलेला आहे. माणगाव परिषदेचे शताब्दी या अनुषंगाचा एक या परिषदेचा संपूर्ण उहापोह आणि इतिहासाचा वेध घेणारा ग्रंथ उत्तम कांबळेंनी लिहून प्रकाशित केलेला आहे. आणि त्यामुळं या परिषदेचं महत्व तद्वतच 2022 ला छत्रपती शाहू महाराजांची स्मृती शताब्दी देखील आम्ही मोठ्या प्रमाणात ही समाजामध्ये परिवर्तनाच्या अनुषंगानं आज त्या शताब्दीचं आम्ही लक्षवेधी असं कुठलाही कार्यक्रम घेऊन ती समाजामध्ये शाहू महाराजांचे विचार पेरण्याची आम्ही एक संधी ही उपलब्ध करून घेतलेली नाही. 2022 ला करोना नव्हता, पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारा हा महाराष्ट्राने शाहू महाराजांची ही स्मृती शताब्दी अनुलेखांनी मारलेली आहे, अनुलेख करून ती टाळलेली आहे. आणि म्हणून शाहू महाराज, माणगाव परिषद हे आमच्या जीवनातलं अभिन्न असं एक व्यक्तिमत्वाचं आमचं ते पैलू आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही या परिषदेकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून ही परिषद, या परिषदेतील ठराव, या परिषदेच्या आयोजनामागलचं दृष्टेपण हे संपूर्ण आजच्या पिढीला हे अवगत करून देणं हे माझ्या पिढीच्या माणसांचं हे आद्य कर्तव्य आहे, प्राईम कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून बंधूंनो, परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे. 2 दिवसाची परिषद होती. 2 दिवसाची परिषद 21 मार्चला सायंकाळी 5 वाजता प्रारंभ झाली. दादा साहेब खोड यांनी या सभेचं प्रास्ताविक केलं. ही परिषद अयशस्वी व्हावी, फेल व्हावी म्हणून तत्कालीन गावगावच्या कुलकर्णी आणि तलाट्यांनी भरसक असे प्रयत्न केलेले आहे. याचा वृत्तांत 10 एप्रिल 1920 रोजीच्या मूक नायकामध्ये बाबासाहेबांनी छापलेला आहे. हे ऐतिहासिक प्रथम साधन आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाहूच्या इतिहासाचे
प्रथम दर्जाचे साधनं आज उपलब्ध आहेत. उणीव आहे याची पुनर्मांडणी करण्याची आणि त्याचा अन्वयार्थ आज लोकांना विशद करण्याची. या परिषदेच्या पहिल्या दिवशी आणि ही परिषद पूर्णतः फेल व्हावी यासाठी तत्कालीन उच्चभ्रू समाजाने आणि विशेषतः कुलकर्णी आणि तलाठी म्हणजे जे गावातले जे प्रमुख व्यक्ती आहेत या लोकांनी असा प्रचार केला की ही परिषद बाडग्या लोकांची आहे, म्हणजे ख्रिश्चन झालेल्या लोकांची आहे. ख्रिश्चनाच्या प्रवाहामध्ये आलेल्या आणि ख्रिश्चनांचे संस्कार स्वीकारलेल्या ही लोकांची परिषद आहे. गावागावातील दलितांना अस्पृश्यांना सांगितले की तुम्ही या परिषदेला जाऊ नका, कारण या परिषदेचे अध्यक्ष देखील बाटलेले आहेत. ती बाटू लोकांची परिषद आहे. परिषदेचा पहिला दिवस हा पाडव्याचा आहे आणि पाडव्याला हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाचा प्रारंभाचा दिवस म्हटला जातो. पाडव्यापासून नवीन वर्ष हिंदूंचं मराठी वर्ष हे प्रारंभ होत असत. आणि म्हणून या परिषदेचे संयोजक दादासाहेब म्हणतात, दादासाहेब गायकवाड नाही. सणासुदीचा दिवस असताना देखील या परिषदेला अनेक प्रतिनिधी उपस्थित झालेले आहेत. हा जवळपास 5,000चा जनसमुदाय या परिषदेला उपस्थित झालेला आहे. आणि म्हणून मी सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर, त्यावेळेस भीमराव आंबेडकर यांना बाबासाहेब म्हणण्याची प्रथा नव्हती. बाबासाहेब ते भीमराव आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकर नंतरच्या काळामध्ये झालेले आहे. तर भीमराव आंबेडकरांनी या परिषदेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि म्हणून संयोजकांनी प्रास्ताविक करून बाबासाहेब आंबेडकर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान. बाबासाहेब आंबेडकरांनी ही परिषद आयोजित करण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका विशद केली. आणि तो काळ हा या देशामध्ये स्वराज्य मागणीचा, राजकीय प्रतिनिधित्वाचा, होम रूल लीगचा, टिळकांची होम रूल लीग होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देखील साऊथ बरो कमिशनला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करून तमाम अस्पृश्यांना मतदानाचा हक्क दिला पाहिजे या संबंधीचं सगळ्यात सविस्तर असं, म्हणजे आजच्या प्रिंटिंगच्या जवळपास 35 पानं होतील इतकं सविस्तर मुद्देसूद निवेदन बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशनला सादर केलेलं. आणि त्या आधारावर मोर्ले मिंटो आणि मॉन्टेग्यू चम्स्फर्ड, म्हणजे मॉन्टेग्यू चम्स्फर्ड म्हणजे 1919चा जो कायदा आहे त्याला मॉन्टेग्यू चम्स्फर्डचा कायदा म्हणतात, सुधारणा म्हणतात. ज्या सुधारणेमुळं, ज्या कायद्यामुळे 1919च्या या देशातल्या नागरिकांना प्रथमतः मतदानाचा अधिकार मिळालेला. आणि ही संपूर्ण पार्टिसिपेशन इन द पॉवर ही बाब त्या काळात अस्पृश्यांना समजून सांगून आपल्या न्याय्य हक्कासाठी त्यांची मनोभूमिका तयार करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेपासून सुरू केलेला. बाबासाहेबांनी सांगितलं की आमचा उद्धार
हा राजकीय सत्ता आमच्या हाती आल्याशिवाय होणार नाही. आम्हाला राजकारणाशिवाय उद्धाराचं दुसरं कोणतंही साधन नाही. आणि यासाठी आम्हाला सतत संघर्ष करावा लागेल. आमचे दोन्हीही जे शत्रू पक्षातील प्रतिवादी आहेत, एका बाजूला इंग्रज आहे आणि दुसऱ्या बाजूला या देशातला सवर्ण समाज आणि हिंदू समाज व्यवस्था आहे. सोशल ऑर्डर, ब्रॅह्मणिकल सोशल ऑर्डर, की ज्या सोशल ऑर्डर मध्ये आम्हाला हे मानवी अधिकारापासून वंचित केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर या परिषदेमध्ये एक मुद्दा, ठळक मुद्दा असा व्यक्त करतात की ते म्हणतात की आपण जर विचार केला तर आज समाजामध्ये 3 वर्ग दिसतात. बाबासाहेब म्हणतात या परिषदेच्या भाषणात की 3 वर्ग आहेत. नंबर 1 ब्राह्मण आणि तत्सम जातींचा वर्ग, जो या सर्व सत्तांचा स्वामी आहे, सर्व सत्ता उपभोगत आहे, सर्व लाभ त्याला मिळत आहेत समाज व्यवस्थेत. आणि दुसरा वर्ग आहे ब्राह्मणेतर आणि तत्सम, की ब्राह्मण सोडून, वैश्य सोडून जो शूद्रातील ब्राह्मणेतर वर्ग आहे, मराठा आणि तत्सम हा वर्ग आहे, हा वर्ग आपल्या राजकीय हक्कासाठी लढत आहे. ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण असा विग्रह बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि या 2 वर्गाच्या नंतर एक तिसरा वर्ग आहे, तो वर्ग आहे बहिष्कृतांचा, दलित, अस्पृश्यांचा, आदिवाशांचा, की ज्यांच्यापर्यंत या सत्ता आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचे किरण किंवा चळवळीचा कुठलाही हेतू, चळवळीचा कुठलाही संबंध या वर्गापर्यंत गेलेला नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मणेतरांना तो शिक्षणापासून वंचित आहे, पण तो शिक्षण घेऊ शकेल, कारण त्याला शिक्षणाची आडकाठी नाही. तो सत्तेपासून वंचित आहे, तो सत्ताधारी होऊ शकेल, कारण त्याला धर्मानं आडकाठी केलेली नाही. सत्ता, संपत्ती, शिक्षण, सन्मान, प्रतिष्ठा याला धर्मानं ब्राह्मणेतराला आडकाठी केलेली नाही. त्यामुळं हा समाज तो मिळवू शकेल. पण धर्मानं ज्याला अपवित्र मानलेलं आहे, धर्मानं ज्यांना या सर्व सुख सुविधापासून वंचित केलेला आहे, जो धर्मानं पवित्र आहे, असा अस्पृश्य समाज, बहिष्कृत समाज याच्या उन्नतीसाठी मात्र या दोन्ही वर्गासोबत आणि त्यासोबत इंग्रज, ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि इंग्रज या तिघासोबत या बहिष्कृत वर्गाला लढावं लागणार आहे. आणि या लढाईमध्ये आमचा पाठीराखा हा शाहू महाराज आहे, हे बाबासाहेबांनी तिथं विषद केलेला. पहिल्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता या परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. आणि भाषण प्रमुख पाहुणे शाहू महाराजांचं झालेलं. शाहू महाराजांचं हे ऐतिहासिक भाषण हे या देशातील समस्त दलित, शोषित बहुजनांना हे एक प्रेरणादायी दीपस्तंभासारखं हे भाषण आहे. आणि याच भाषणाच्या आधारे बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना द पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी
असं म्हटले की सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचा शाहू महाराज हे आधारस्तंभ आहे. पिलर ऑफ द सोशल डेमोक्रॅटिकल मुवमेंट. सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आधारस्तंभ. शाहू महाराजांनी या ठिकाणी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणाला आपण मुळातून वाचावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. किंबहुना माणगाव परिषदेतील बाबासाहेबांचं भाषण आणि माणगाव परिषदेचा संपूर्ण इतिहास अभ्यासकांनी वाचावा. उत्तम कांबळे यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते पुस्तक मी या ठिकाणी रेफर करण्याची आपल्याला विनंती करतो. धनंजय कीर यांनी छत्रपती शाहू महाराजांचं जे चरित्र लिहिलेलं आहे ते चरित्र आपण वाचावं. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी शाहू महाराजांच्या गौरव ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. हे 3 ग्रंथ आपण मुळातून वाचावेत अशी मी आपल्याला आव्हान करतो. तद्वतच जयसिंग पवार यांनी 5 खंडामध्ये शाहू महाराजांचं जीवन चरित्र स्मारक ग्रंथ हा संपादित केलेला आहे. तोही आपण वाचावा, अभ्यासूनही वाचावा. आणि या आधारावर बाबासाहेब आंबेडकर या दुसऱ्या दिवशीच्या या परिषदेच्या ठरावामध्ये जे राहुल खांडेकरांनी सांगितलं की शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा करावा. समस्त बहिष्कृत समाजाने म्हणजे या देशातल्या 90% समाजाने आणि मी तर आता म्हणेल की या देशातल्या सर्व समाजांनी 100% समाजांनी शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा करावा. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन या संबंधानं उदासीन आहे. केवळ समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग हा 26 जून रोजी विद्यार्थ्यांची एक मिरवणूक आणि रॅली काढतो आणि हा दिवस साजरा केल्याचं सोपस्कार पार पाडत असतो. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या अनुयायांना जो निर्देश दिला, जो संदेश दिला की शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा करा, तो का दिला हे आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. तो दिला. आपण त्याची अंमलबजावणी किती करतो आहोत हे 1920 पासून आज 100 वर्ष उलटलेली आहेत. 103 वर्ष 105 वर्ष झालेली आहेत त्या गोष्टीला. तेव्हा आपण तो सणासारखा किती साजरा करतो हे आता मी न सांगलेलं बरं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी असा संदेश का दिला हे सांगणं या ठिकाणी उचित राहील. आणि म्हणून बांधवांनो की बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत शाहू महाराजांनी प्रमुख पाहुणे म्हणून या सभेमध्ये जे भाषण केलं त्यात शाहू महाराजांनी आपण आपल्या राज्यामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी नव्हे तर तमाम जनतेच्या उन्नतीसाठी आणि त्यात प्रामुख्यानं प्रायोरिटीनं प्राधान्यक्रमानुसार अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी ज्या योजना आखलेल्या आहेत त्याची जी अंमलबजावणी केलेली आहे त्याबद्दल त्यांनी या परिषदेमध्ये सविस्तर आपली मनोभूमिका आणि आपली कर्तव्य पूर्ती या ठिकाणी त्यांनी विशद केलेली आहे. त्यांनी सांगितलं की जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये नाही
असा या भारत देशाला जात नावाच्या रोगानं ग्रासलेला आहे. शाहू महाराज म्हणतात या हिंदुस्थानला, त्या काळात हिंदुस्थान हे शब्द प्रचलित होता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात अनेक वेळा हिंदुस्थान हा शब्द वापरलेला आहे. तो हिंदुस्थान आणि आता रेशीम बागेतला भागवत धर्माला जे अपेक्षित असलेला हिंदुस्थान, त्याची जुळवणी करू नका. त्याची तुलना होऊ शकत नाही. आजच्या देवेंद्र नरेंद्रचा जो भागवत धर्म आहे, एकनाथाचा भागवत धर्म तो वेगळा वारकऱ्याचा, आणि या सत्ताधाऱ्यांचा हा भागवत धर्म भाजपाचा, संघ भाजपाचा भागवत धर्म म्हणजे मोहन भागवत सरसंघ संचालकाचा जो भागवत धर्म आहे, हा धर्म वेगळा, हा धर्मांधता आहे. तर शाहू महाराज म्हणतात की हिंदुस्थानला जात नावाच्या रोगानं पछाडलेला आहे. आणि या देशातली जी वर्ण व्यवस्था आहे, या वर्ण व्यवस्थेनं या देशातल्या अस्पृश्यांना त्याचे मानवी अधिकारापासून त्याला वंचित केलेला आहे. गायी गुरं आणि पशु पक्ष्यांनाही जेवढं यांनी हीन लेखलेलं नाही, तेवढं हीन या अस्पृश्य माणसाला या समाजानं लेखलेलं आहे. आणि म्हणून या व्यवस्थेचा सर्वत्र सर्व ठायी धिक्कार झाला पाहिजे आणि ही व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. शाहू महाराज म्हणतात की ही व्यवस्था जर नष्ट व्हायची असेल तर समतेचा आग्रह धरला पाहिजे, सामाजिक न्यायाचा आग्रह धरला पाहिजे आणि विशेषतः खालच्या दबलेल्या पीडित माणसाला सर्वप्रथम त्याचे मानवी अधिकार त्याला देऊन, त्याला शिक्षण देऊन, त्याला आरोग्य देऊन, त्याला आर्थिक आधार देऊन, त्याला मान सन्मान देऊन त्याला इतर माणसांच्या बरोबरीला आणलं पाहिजे. खालच्या थरातला आणि वरच्या थरातला माणूस एक केला एका थरामध्ये. वामनदादा कर्डक म्हणतात बाबासाहेबांना, शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं हे सामर्थ्य देखील शाहू महाराजांनी 1920 ला जोखलेलं आहे, ओळखलेलं आहे. याच सभेत शाहू महाराज म्हणतात की मी तुम्हाला एक तुमचा गौरव करतो, तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे. जनतेला ते म्हणतात की तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे. उदाहरण देताना शाहू महाराज म्हणतात, पहा पशु पक्ष्यांचे नेते हे त्याइथेच असतात. पशु पक्ष्यांचे नेते हे त्याच समाजातील असतात, त्यांचाच एक मोहरक्या असतो. आणि शाहू महाराज म्हणतात की ज्यांचा मोहरक्या त्या समाजाचा राहत नाही त्याचा घात होत असतो. उदाहरणार्थ शेळ्या मेंढ्या यांचा नायक हा कुणीतरी मेंढपाळ असतो आणि त्यामुळं त्यांचा शेवटचा दरवाजा हा कसाईखान्यात असतो. पण इतर प्राणी जे आहेत ते इतर प्राणी आपला नेता स्वतःच निवडतात. तुम्ही देखील आपला नेता निवडलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव आंबेडकरांच्या रूपानं तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे. आणि याच सभेमध्ये शाहू महाराज सांगतात की जे शाहू महाराजांचं दृष्टेपण अनन्यसाधारण आहे या गोष्टीत आहे की शाहू महाराज म्हणतात की मला माझी मनोभूमिका सांगित आहे.
की डॉक्टर भीमराव हा तुमचा उद्धार करेल आणि केवळ तुमचाच उद्धार करणार नाही, तर तो एक दिवस या देशाचा देखील पुढारी होईल, या देशाचा देखील शिल्पकार होईल, उद्धार करेल. 1920 ला बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी घेऊन आलेले आहेत. अजून त्यांचं पूर्णाशानं पूर्णता सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला अजून प्रारंभ देखील पूर्णता झालेला नाही. एक दोन घटना झालेल्या आहेत. तर शाहू महाराज म्हणतात की यांच्यामध्ये मला महावृक्ष होण्याचं या बीजामध्ये क्षमता आहे. 1930 ला गांधीजी म्हणाले, गांधीजींना माहिती नव्हतं की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य डिप्रेस्ड क्लासचे आहेत, बहिष्कृत समाजाचे आहेत. 1930 ला त्यावेळेस महाडचा सत्याग्रह झालेला आहे, काळाराम मंदिराचा सत्याग्रह झालेला आहे, गोलमेज परिषद पहिली संपन्न झालेली आहे. तरी गांधीजींना या गोष्टीचा पता नाही. पण शाहू महाराज 20 ला म्हणताय आणि मला या गोष्टीचा आनंद आहे म्हटले की या देशातल्या बहिष्कृतांना आता त्यांचा नेता मिळालेला आहे आणि तो नेता त्यांचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. या परिषदेमध्ये एकूण 15 ठराव पास झालेले आणि ठराव नंबर 2, ठराव 1 आहे की ही परिषद आयोजित केली आणि याबद्दल आम्ही शाहू राजांचे आभार व्यक्त करतो, सर्व त्या यांचे आभार व्यक्त करतो. आणि दुसरा ठराव आहे की शाहू महाराज हे समस्त बहिष्कृतांच्या उत्थानासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस सर्व बहिष्कृत समाजाने सणाप्रमाणे उत्साहाने साजरा करावा. आता सणाप्रमाणे साजरा करावा असं जेव्हा बाबासाहेब म्हटले तेव्हा काही प्रश्न निर्माण की आजकाल सणांना अत्यंत हिडीत स्वरूप आलेलं आहे. इव्हन बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील आपण करू नये साजरी त्या पद्धतीनं साजरी करतो. मग त्या पद्धतीनं शाहू महाराजांचा जन्मदिवस करायचा का साजरा? तर नाही. बाबासाहेबांची त्या पद्धतीनं जयंती साजरी करायची नाही. हिडीत स्वरूप, गलिच्छ स्वरूप, कर्ण कर्कश डीजेचा आवाज, जे 4D आहे, डिजिटल, डीजे, ड्रिंक आणि डान्स, या 4Dनं समाज हा रसातळाला चाललेला. उत्साह, एनर्जी असली पाहिजे, पण तिचं हिडीत स्वरूप समाजासमोर येता कामा नये. आजकाल भीम जयंती मधल्या मिरवणुका हे स्पॉन्सर्ड होत आहेत. स्थानिक आमदार, स्थानिक कॉर्पोरेटर्स, स्थानिक छोटे मोठे दादांचे मित्रमंडळ, अमुक दादाचं मित्रमंडळ, तमुक दादांचं मित्रमंडळ, हे नंबर 2चा पैसा, वाळू माफियाचा पैसा हे तरुण मुलांना वाटून त्यांना डीजे लावण्यासाठी पैसे देणं, त्यांना नाचण्यासाठी पैसे देणं, त्यांना ड्रिंक करण्यासाठी पैसे देणं, हे खुलेआम करोडो रुपयामध्ये वाटल्या जात आहे. अशा पद्धतीनं शाहू महाराजांचा जन्मदिवस बाबासाहेब म्हणले साजरा करा, तो अशा पद्धतीने नव्हे.
मग साजरा कसा करा? सण म्हटलं तर अनेक. आपल्याकडे शिमगा नावाचा एक सण आहे, धुळवड म्हणतो त्या. रंग खेळायचा, दारू पियायचं आणि बोंबा ठोकायचा, गलिच्छ शिवा द्यायचा. तुम्हाला सांगतो, शाहू महाराजांनी याच्यावर देखील एक कायदा केलेला आहे की धुळवड आणि शिमग्याच्या वेळी स्त्रियांना उद्देशून कोणत्याही अश्लील शिवा द्यायच्या नाही. आणि जर दिल्या तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही होईल. कायदा केला म्हणजे स्त्रियांची प्रतिष्ठा जपणं हा किती मोठा उद्धारक आहे, किती मोठा द्रष्टा महापुरुष आहे. मी तर आपल्याला म्हणतो, अशोकानंतर, सम्राट अशोकानंतर शाहू महाराज हेच एकमेव द्रष्टा लोक कल्याणकारी महापुरुष झालेला राजा म्हणून. म्हणजे शिमग्याच्या धुळवडीमध्ये समाज स्त्रियांना उद्देशून अश्लील अशा पद्धतीच्या शिवा देतो आणि त्यामुळं समाजामध्ये नारीविषयी, महिलाविषयी जो काही संदेश जातो त्यासाठी कायदा केला. उन्हाळ्यामध्ये रसवंतीमध्ये ऊसाचा रस काढीत असताना मजुराचा हात जाऊन मजूर जखमी व्हायचे आणि म्हणून त्यांचा हात जाऊ नये अशा प्रकारचा चरक तयार केला. पहा किती बारीक सूक्ष्म. नाही, अशोकाच्या नंतर असा राजा झालेला एवढं सूक्ष्म बारीक की स्वतःच्या याच्यासाठी उपजीविकेसाठी उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस करणारा जो काही कामगार आहे त्याचा हात जाऊन ते जखमी होत असल्यामुळं त्याचा हात चरकामध्ये जाणार नाही अशा पद्धतीचा चरक, अशा पद्धतीची मशीन तयार करण्याचे प्रयत्न करणारा राजा मला वाटते अशोकाच्या नंतर या धर्तीवर झालेला नाही. आणि म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा तो संदेश, माणगावचा संदेश भीमाचा, ऐकावे सारे जन, माणगावचा संदेश भीमाचा, ऐकारे सारे जन, सणापरी करा साजरा शाहूचा जन्मदिन. मग आता सणासारखा जो आहे तो असा आहे, बाबासाहेबांनी त्या काळात जे काही अपेक्षित केलेलं असेल की आपण सणाला लेकी बाळी आणतो घरी, चांगलं गोडधोड जेवायला करतो, घरावर रोषणाई करतो, नवे कपडे करतो, त्या पद्धतीनं घरातलं आनंदी वातावरण ठेवा, एकत्र जमून जलसे करा, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करा, व्याख्यान आयोजित करा, मिरवणुका काढा, जय जयकार करा, शाहू महाराजांच्या विचाराचा अंगीकार करा. महाराष्ट्र शासनाने संविधान दिवस साजरा कसा करावा त्याचं एक परिपत्रक 2008 ला केलेलं आहे. त्या पद्धतीनं आपण शाहू महाराजांचा राष्ट्रीय सणासारखा सण साजरा करा. तिरंगा ध्वज लावा, संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करा, घटनेतील मूलभूत कर्तव्याचं वाचन करा, मूलभूत अधिकाराचं वाचन करा. वैचारिक जलसे, वैचारिक उत्सव. शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे वैचारिक आणि परिवर्तनाचा उत्सव झाला पाहिजे. मला एक गोष्ट या ठिकाणी आठवते, ती
ती आहे 26 जुलै 2002 मध्ये. म्हणजे 26 जुलै 1902 ला शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षणाची तरतूद केली मागासवर्गीय वर्गासाठी, मागासलेल्या वर्गासाठी. त्याच्यात त्यांनी म्हणतात की ब्राह्मण, प्रभू, शेनवी आणि तत्सम वरच्या जाती सोडून बाकी सर्व मागासलेल्या, म्हणजे सर्व ब्राह्मणे तर आले आणि बहिष्कृत समाज आला, भटका विमुक्त आला. या सर्व समाजाला यानंतर होणाऱ्या रिक्त जागेपैकी 50% जागा राखीव असतील या वर्गातून भरल्या जातात. या आरक्षण शताब्दीला जेव्हा 100 वर्ष झाले तेव्हा मान्यवर कांशीराम यांनी, त्यावेळेस उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री बहन मायावती यांनी कोल्हापूरमध्ये येऊन शाहू महोत्सवाचं कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी उद्घाटन करून कोल्हापूरला तो कॉर्नर स्टोन, तो शिलान्यासचा दगड, शाहू महाराजांच्या नावानं मेडिकल कॉलेज लखनौला उभारून इथला कोनशिला त्यांनी विमानानं नेऊन लखनौला बसवली. भव्य आयोजन केलं. जयसिंगराव पवारांनी जो स्मारक ग्रंथ लिहिला त्याला त्यांनी 5 लाख रुपये त्या ठिकाणी छपाईसाठी दिले. शाहू महाराजांच्या नावानं कानपूरला विद्यापीठ स्थापन केलं. म्हणजे फुले शाहू आंबेडकर केवळ समास होता कामा नये. फुले शाहू आंबेडकर समास झालेला आहे, अजून समाज नाही. आणि किती लोकसभा होतील भंग, अजूनही वंचिताचा बुलंद आवाज नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून राष्ट्रीय 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे हे जसे राष्ट्रीय सण शासन स्तरावर साजरे होतात, तसाच शाहू महाराजांचा जन्मदिवस देखील आमचा सण आहे. आमचा सण आहे म्हणजे शाहू महाराजांना, फुलेंना, बाबासाहेबांना मानणाऱ्या समस्त अनुयायाचा तो राष्ट्रीय सण आहे. आणि तो सण त्या पद्धतीनं साजरा झाला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश, हा संदेश आपण या ठिकाणी अंगीकारणं आवश्यक आहे. आम्ही गाडली कायमची 7.5 त्या राहूची. राहू केतू हे सगळे ब्राह्मणी कल्चर आम्ही नाकारलेला आहे. आम्ही गाडली कायमची 7.5 त्या राहूची, होती दिनाच्या पाठीशी थोर सावली त्या शाहूची. शाहू महाराज हा या देशातील समस्त दलित, वंचित, शोषित समाजाचा सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचा आधारस्तंभ आहे. आधारस्तंभ होता, आहे आणि तो राहणार आहे. अशा या महापुरुषाला आज मी विनम्र अभिवादन करतो. बहुजन संघटक या वृत्तवाहिनीवरच्या सर्व श्रोतगणांना मी सप्रेम जयभीम करतो. आणि या वाहिनीचे संचालक माझे मित्र राहुल खांडेकर आणि त्यांची समस्त टीम, सहकारी मित्र, या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि परत एकदा शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांचा येणारा जन्मदिवस 26 जून, हा 26 जून देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रावरूनच हा 26 जून तारीख महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेली आहे. यापूर्वी धनंजय कीरच्या पुस्तकात, चरित्रात आणि सर्व डॉक्युमेंट्स मध्ये शाहू महाराजांचा जन्मदिवस हा 26 जुलै म्हणूनच नमूद आहे. पण महाराष्ट्र शासनाने आणि अभ्यास समितीने बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पत्राच्या उल्लेखानं हे 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे असं घोषित केलं, जाहीर केलं. त्यामुळं 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस आपण सर्वांनी सर्वांना शुभेच्छासह साजरा करावा.
अशी मी आपल्या सर्वांना विनम्र प्रार्थना करतो. जय भीम, जय भारत.